नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, कामगार आयुक्त मुंबई, कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत निरीक्षक, लेखापाल व लघुटंक लेखक या पदाच्या 78 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची माहिती तुम्हाला आधीच बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून आणि एका शॉर्ट नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळालेली आहे. परंतु आज आपण या पदभरतीची सविस्तर जाहिरात बघणार आहोत. त्यामध्ये या पदाची शिक्षण पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, वेतन किती मिळणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे, परीक्षा पद्धत कशी आहे आणि अर्ज फी किती लागणार आहे, अशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणता वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो. सरळ सेवा पद्धतीने गट क संवर्गातील रिक्त पदे या ठिकाणी भरण्याकरता ही भरती जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खालील संवर्गातील 22 माथाडी मंडळे आणि 12 सुरक्षा रक्षक मंडळे या संवर्गातील पदांच्या भरतीकरिता गट क सेवा परीक्षा 2026 साठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तर या ठिकाणी बघा, निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या 3 पदांकरता ही पदभरती एकूण 78 रिक्त जागांसाठी या ठिकाणी होत आहे आणि या पदाची सविस्तर जाहिरात या विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर सुरुवातीला बघा, निरीक्षक या पदासाठी ही पदभरती होत आहे. S13 चा पे स्केल तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. टोटल निरीक्षक पदाच्या 62 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर लेखापाल या पदासाठी S13 चा पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400 चा. टोटल या पदाच्या 12 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर लघुटंक लेखक या पदासाठी S8 चा पे स्केल आहे 25,500 ते 81,100 चा या ठिकाणी वेतन तुम्हाला मिळणार आहे. टोटल या पदाच्या 4 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर अशा प्रकारे 78 एकूण जागा या ठिकाणी या तिन्ही पदांसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. सुरुवातीला या ठिकाणी या पदभरतीचं वेळापत्रक इथे बघून घ्या. या ठिकाणी कोणत्या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आणि शेवटची तारीख या ठिकाणी काय असणार आहे. तर बघा मित्रांनो, 13 मे 2026 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 11 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची जी अंतिम तारीख या ठिकाणी असणार आहे ती 12/6/2026 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता. अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल किंवा अर्ज जरी तुम्हाला सादर करायचा असेल तर महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या संपूर्ण पदभरतीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर पदसंख्या व आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी शासनामार्फत काय या ठिकाणी असणार आहे तर याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण आरक्षणाबाबत माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी दिलेल्या आरक्षणानुसार अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर पात्रता इथे कशा प्रकारची लागणार आहे तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ही पात्रता इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर वयोमर्यादा इथे बघू शकता कशा प्रकारची लागणार आहे. तर 11/6/2026 पर्यंत तुमची वयोमर्यादा या ठिकाणी गणल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तिन्ही पदासाठी किमान वयाची अट 19 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर कमाल वयोमर्यादा कशा प्रकारची लागणार आहे तर तिन्ही पदासाठी खुल्या प्रवर्गाकरता 38 वर्ष, तर मागास वर्गीयांसाठी आणि अनाथांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 43 वर्ष, तर मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष या ठिकाणी वयाची अट लागणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठ मंडळातील नोंदित व कार्यरत माथाडी कामगार आणि मंडळातील नोंदित कार्यरत सुरक्षा रक्षक यांच्यासाठी या ठिकाणी वयाची अट इथे बघू शकता. कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि 3 वर्ष या ठिकाणी वाढवून दिल्या जाणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय अनाथांकरता 43 वर्ष आणि 3 वर्ष इथे या कॅटेगरीतील उमेदवारांकरता वयोमर्यादा वाढवून दिल्या जाणार आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी 45 वर्ष, प्रकल्पग्रस्तासाठी 45 वर्ष, तर भूकंपग्रस्तासाठी 45 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्ष या ठिकाणी असणार आहे. तर माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षक जे नोंदित कामगार आहेत त्यांच्याकरता या ठिकाणी 45 वर्ष वयाची अट इथे कमाल वयोमर्यादेमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर
शिक्षण पात्रता कशा प्रकारची इथे लागणार आहे, तर प्रत्येक पदानुसार या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर निरीक्षक या पहिल्या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली जी काही शैक्षणिक अर्हता आहे, ती शैक्षणिक अर्हता ज्या उमेदवाराकडे असेल, तो उमेदवार निरीक्षक या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो, कोणत्याही शाखेची कोणत्याही विभागातील पदवी महाराष्ट्र शासनाने पदवी म्हणून मान्य केली असेल, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे. त्यानंतर लेखापाल गट क या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे आणि या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी ज्या उमेदवाराकडे आहे, असे उमेदवार लेखापाल या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे आणि त्यासोबतच लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर लघुटंक लेखक या तिसऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीचं समतुल्य म्हणून मान्य केलेली जी काही शैक्षणिक अर्हता आहे, असे उमेदवार लघुटंक लेखक या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे आणि सर्व पदांकरता मराठी भाषेचे ज्ञान येणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या तिन्ही पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता आणि लघुटंक लेखकचं जे पद आहे मित्रांनो, त्याकरता या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक अर्हतेसोबतच या ठिकाणी इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा त्या उमेदवारांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जो तिसरं पद आहे लघुटंक लेखक, त्या पदासाठी पदवी ही शिक्षण पात्रता तर लागणारच आहे, परंतु त्यासोबतच हे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र लघुलेखनाचं इंग्रजी आणि मराठी 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचं 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचं 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, हे जे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आहे, ते कोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांकरता इथे लागणार आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारची या ठिकाणी सूट असणार आहे, याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे, याची माहिती इथे बघू शकता. परीक्षेचे टप्पे कशा प्रकारचे या ठिकाणी असणार आहे, त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, तिन्ही पदांसाठी सरळ सेवा परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सरळ परीक्षेकरता 200 गुण या ठिकाणी दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं परीक्षा सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे, तर बघू शकता. अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्हाला या भरतीबाबतचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतचा व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत मी व्हिडिओ नक्की बनवेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी सविस्तरपणे घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर परीक्षा शुल्क भरणा या ठिकाणी किती असणार आहे, याची माहिती इथे बघू शकता. सरळ सेवा परीक्षेद्वारे तुमची या ठिकाणी परीक्षा इथे घेतल्या जाणार आहे. त्यामध्ये परीक्षा फी जी आहे मित्रांनो, ती या ठिकाणी बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीय यांच्यासाठी 900 रुपये फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायची आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. तर ऑनलाईन फी भरण्याकरता तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरू शकता. तर अशा प्रकारे परीक्षा शुल्काबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे, याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे, जेणेकरून परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी माहीत करून तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन करून या पदासाठी तुम्ही या ठिकाणी आपले स्थान या ठिकाणी मिळवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा, इथे सिलेबस देण्यात आलेला आहे. तर परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेलं आहे. तर प्रश्न संख्या म्हणजे टोटल जी प्रश्न असणार आहे, ते 100 प्रश्न असणार आहे आणि त्या 100 प्रश्नासाठी एकूण तुम्हाला 200 गुण इथे दिल्या जाणार आहे. सामान्य क्षमता चाचणी म्हणून ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. पदवीच्या बेसिसवर तुमचं या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी असणार आहे. मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकता. त्यासाठी 2 तासाचा कालावधी असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता अभ्यासक्रम कशा प्रकारचा या ठिकाणी असणार आहे, त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, बुद्धिमापन चाचणी, त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणत्या विषयावर या ठिकाणी प्रश्न असणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक याचे अधिनियम काय असणार आहे, याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथे विचारला जाणार आहे. तर मराठी भाषेसाठी 30 गुण असणार आहे, इंग्रजी भाषेसाठी 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणीसाठी 30 गुण, त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी 30 गुण, त्यानंतर या ठिकाणी जे काही अधिनियम, विविध कामगार
कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक याचे जे काही अधिनियम आहे याच्यासाठी 80 गुण अशा प्रकारे या ठिकाणी टोटल 200 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी हा सिलेबस इथे देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण सिलेबसबाबत माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर या परीक्षेसाठी इथे करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता सविस्तर जाहिरात या ठिकाणी कामगार आयुक्त मुंबई, कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदासाठी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. टोटल 78 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदाची सविस्तर जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली असून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.